बघा, एक तर निषेध केला पाहिजे मराठी माणूस म्हणून हा प्रश्न ऐकल्यानंतर आत्ताच माझी मूठ कुठेतरी टाईट झालेली आहे आणि कुठेतरी एक असा विचार येतो की ते येतात बाहेरून आणि महाराष्ट्रात राहतात, महाराष्ट्रातल्या लोकांचं मराठी माणसाचं मन मोठं आहे म्हणून आम्ही त्यांना परवानगी देतो। याच्यात जर इथं येऊन मराठी भाषेबद्दल आणि मराठी लोकांबद्दल तर काय बोलले तर कधी कधी सळसळतं रक्त थोडंसं ते आम्हालाही चीड येते, पण कधीतरी संविधानिक पद्धतीने आपल्याला राहावं लागतं। सरकारने या बाबतीत कुठेतरी काळजी घ्यावी आणि मला लोकांना आणि आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगायचं आहे, मारामारी करून चालणार नाही, पण हे जे बाहेरून इथं येऊन मस्ती करतात त्यांनी सुद्धा कुठेतरी डोक्यात ठेवलं पाहिजे दिल्लीपर्यंत मराठी माणसं ही गेली होती आणि ते कधीही जाऊ शकतात, त्यामुळे कंट्रोलमध्ये राहावं। आता हे बघा, लोकसभेच्या काळामध्ये केंद्रातल्या भाजपच्या प्रमुख लोकांकडनं 550 कोटी रुपये हे सोशल मीडियासाठी भाजपने तिथं पाठवले होते। हे आम्ही बोलत नाही, त्यांचेच प्रमुख सोशल मीडियाचे कार्यकर्ते भाजपचे बोलतात। आता 550 कोटी जर तिथं सोशल मीडियासाठी वरून पाठवले असतील आणि इथं चर्चा होत असेल तर फेक नरेटिव्ह हा आम्ही नाही त्यांनी करण्याचा तिथं प्रयत्न केला। आणि विधानसभेला जर तुम्ही बघितलं, जे सोशल फॅब्रिक आहे आपल्या या महाराष्ट्राचं तेच कुठेतरी डिस्टर्ब फक्त सत्तेत येण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षाने तिथं केलेलं आहे। पुढच्या 5 वर्षामध्ये आमचं सामाजिक कार्यकर्त्यांचं हेच काम आहे, लोकांचं सुद्धा हे जे समाजामध्ये वाद निर्माण केलेला आहे तो कुठेतरी मिटवावा लागेल आणि परत एकदा संतांचा महाराष्ट्र तसंच आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये ज्याचा समता बंधुभाव हे महत्त्वाचं आहे, हे कुठेतरी परत एकदा ते वातावरण करण्याची जरूरत आहे आणि परत एकदा आपल्याला विकासाच्या बाबतीत बोलायची जरूरत आहे। आता तुम्ही जर बघितलं तर आता 2029ची त्यांची तयारी सुरू झालेली आहे हिंदू राष्ट्र या नावाखाली। म्हणजे आपण घर चांगलं असावं, चांगली गाडी असावी, मुलं चांगली शिकावेत, मोठी व्हावीत, ह्याच्यावर चर्चा न करता आपण वेगळ्याच दिशेने महाराष्ट्र तिथं चालला आहे। त्यामुळे ह्या गोष्टी महाराष्ट्राच्या हिताच्या नाही, या बाबतीत नक्कीच लोकांनी विचार केला पाहिजे। रोहित दादा, तिन्ही पक्षाचं तुमच्या एकमत झालं नाही आहे, काय विरोधी पक्ष नेत्यांसाठी तुम्ही कुठलाच अर्ज केला नाही, काय नेमकं झालं? नाही, थोडे आकडेवारीचे प्लस मायनस तिथं आहे। आमच्याबद्दल तुम्ही का विचार करता? अधिवेशन आता संपत आलेलं आहे, तरी मंत्रिपद कुठली कोणाला दिली हे सुद्धा अजून सत्तेत असणाऱ्या लोकांना एवढं बहुमत असताना सुद्धा ठरवता नाही आलं। आम्ही तर ठीक आहे 50 लोक आहोत, आम्ही त्या बाबतीत योग्य असा निर्णय तिथं घेऊ, पण शेवटी आकडेवारी सुद्धा बघावी लागेल। आता बघू, आता चर्चेला बैठक बोलवली आहे, त्यात काय होतं बघावं लागेल। 4 दिवस झालेले, 4 दिवसामध्ये एकही बैठक झाली नाही असं म्हणायचं का? 4 दिवसात एकही बैठक झाली नाहीये का? नाही, फक्त लोकांचे विषय कुठले मांडायचे, लोकांच्या हितासाठी आंदोलन कुठलं करायचं या बाबतीत नक्कीच चर्चा झालेली आहे, पण आता शेवटी मोठे नेते ठरवत असतात आणि ते मोठे नेते आता आलेले आहेत, ते त्या बाबतीत निर्णय घेतील। आम्ही तर कार्यकर्ते आणि आमदार आहोत, मग ते जे नेते बोलतील तसं आम्ही त्या ठिकाणी काम करू। करार केला असता तर त्यांना सोपं झालं असतं विरोधी पक्ष नेते पद, मात्र त्यांच्यात एकी नसल्यामुळे तिने वेगवेगळ्या पद लढले आणि त्याचाच परिणाम झाला की विरोधी पक्ष नेता असं कागदावर कोण करार करतं का असं चंद्रकांत दादा म्हणाले। पण आता विषय एवढाच आहे की मला असं वाटतं की आम्ही आमचं तिथं बघून घेऊ। पुण्याचा पालकमंत्री कोण हे चंद्रकांत दादांनी फक्त लोकांना तिथं सांगावं, त्या बाबतीत त्यांनी वक्तव्य करावं। पार्टी आणि पक्ष या बाबतीत काय करायचं विरोधकांनी, ते विरोधकांचे सगळे जे नेते आहेत त्या बाबतीत नक्कीच योग्य असा निर्णय घेतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।